आजही मला स्वतःला असं वाटतं की स्वतःचं गाव, शेत, तालुका किंवा कॉलेज काही पण म्हणतो, हे स्वतः हवेतनं बघण्याचा जो अनुभव आहे ना, हा विलक्षण. NCCच्या एंट्री मार्फत मी 1993 साली इंडियन एअरफोर्स जॉईन केलं ॲज अ पायलट. काय असतं, आपण जी नॉर्मल जॉय राईड जी करतो ती एक 5-6 हजार रुपये पर इंडिव्हिज्युअल अशी असते, 8 ते 9 मिनिटाची. हेलिकॉप्टर म्हणलं की पहिले 2, 3, 4 कॅटेगरी येतात. त्याच्यामध्ये एक असतं नॉर्मल लोक ट्रॅव्हल करतात, जॉय राईड वगैरे वगैरे. दुसरं एक येतं फायटर टाईप मध्ये, जे आर्मीचे लोक वापरतात. तिसरं मगाशी तुम्ही म्हणलात एअर अँब्युलन्स साठी. ह्या तिन्ही मध्ये किंवा अजून एखादी कॅटेगरी असू शकते कदाचित, त्याच्यात मेजर डिफरन्सेस काय असतात बरं साधारण? आम्ही जेव्हा एअरफोर्समध्ये चेतक चिता नाही पण चेतक हेलिकॉप्टर मी उडवायचो, तेव्हा आमचं नेहमी प्रत्येक युनिटमध्ये एक हेलिकॉप्टर 2 स्ट्रेचर बरोबर रेडी असतं. नवीन हेलिकॉप्टरची प्राइस जी आहे ती ऑन अन ॲव्हरेज तुम्ही म्हणू शकता की 6 ते 7 मिलियन म्हणू शकता. ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्सला इलेक्शन टाइममध्ये बराच डिमांड आहे. पण आपण नॉर्मल लोकांसाठी जर बघितलं तर एक तर तुम्ही म्हटलं केदारनाथ किंवा हे यात्राज वगैरे, अजून कुठले कुठले कस्टमर्स असतात यासाठी? 1.5 दिवसामध्ये अष्टविनायक 8ही गणपती करू शकता. आपण एरोप्लेन्स मध्ये खूप वेळा फिरलो असेल, पण हेलिकॉप्टर्स मध्ये खूप कमी किंवा नाहीच फिरलो असेल. आपल्यासोबत आज पॉडकास्टमध्ये खूप इंटरेस्टिंग असे गेस्ट आहेत. त्यांनी ते इंडियन एअरफोर्स सोबत होते आणि सध्या ते हेलिकॉप्टर्स उडवतात पुण्यामध्ये आणि ऑल ओव्हर इंडिया बेसिकली. सो हेलिकॉप्टर्स उडवणे म्हणजे काय आणि कोण कोण लोक याच्यामध्ये प्रवास करू शकतात आणि त्यांची पूर्ण जर्नी आपण समजून घेण्यासाठी आज आपण या बिंदास बोल पॉडकास्टमध्ये आलो आहोत. आपल्यासोबत आहेत ग्रुप कॅप्टन नितीन निविल्डे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, फर्स्ट ऑफ ऑल हेलिकॉप्टर्स बद्दल खूप इंटरेस्टिंग म्हणजे माहिती आहे आणि लोकांना कमी माहिती आहे. ऍक्च्युली प्लेन सगळ्यांना माहिती आहेत की प्लेन्स मध्ये खूप जण लाईक अराउंड 250 लोक, अराउंड 300 लोक पण जाऊ शकतात प्लेन्स मध्ये. पण हेलिकॉप्टर खूप इंटरेस्टिंग आहे की 2-3 लोक किंवा मॅक्झिमम 4 लोक जाऊ शकतात हेलिकॉप्टर्स मध्ये. आणि लोकांना इंटरेस्ट आहे की हेलिकॉप्टर्स कॅन लँड एनिवेअर. इट कॅन यू हॅव टू हॅव अ हेलिपॅड अँड यू कॅन लँड एनिवेअर. आणि आपण K3G शाहरुख खानचा बघितला होता, तर त्याच्यामध्ये शाहरुख खान जेव्हा एंट्री करतो विमानामधून एंट्री करतो. रिसेंटली अजून एक पिक्चर आलता सनी संस्कारी की तुलसी कुमारी, त्याच्यामध्ये पण रोहित सराफ म्हणून आहे, तर तो पण हेलिकॉप्टरनी एंट्री करतो. तर एक हेलिकॉप्टरनी एंट्री करणं ही एक खूप क्रेज आहे लोकांमध्ये की सेम वे तुम्ही लास्ट टाइम जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही म्हटलं की लोक हे वेडिंगसाठी वापरतात किंवा पॉलिटिशियन्स पण वापरतात. तर आम्हाला एक पूर्ण जाणून घ्यायचंय की हेलिकॉप्टरची सीन काय आहे पूर्ण इंडियामध्ये, की कोण कोण यूज करतं, कुठल्या कंपनीज आहेत, पूर्ण आम्हाला डिटेल हवी आहे. So let's start with what is the helicopter scene in India currently? प्रथम म्हणजे खूप खूप आभार आज मला या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल, आणि खूप चांगला विषय तुम्ही घेतलेला आहे. बिकॉज इन द इंडियन एव्हिएशन कॉन्टेक्स्ट जर का आपण पाहिलं तर गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये हेलिकॉप्टर इंडस्ट्रीची खूप एका रीतीने ग्रोथ झालेली आहे. आणि येणारी 10 ते 12 वर्ष ॲज पर व्हेरियस स्टडीज ही खूप प्रकारे एक्सपॅन्शन होणार आहे या इंडस्ट्रीचं. तर जसं तू म्हणलास आधी बोलताना की एक आहे आपलं इन कॉमन टर्म्स आपण ज्याला हेलिकॉप्टर म्हणतो, त्याला आपण टेक्निकल टर्म मध्ये का जायला पाहिजे तर फिक्स्ड विंग आणि रोटरी विंग. ओके. ज्याचा विंग रोटेटिंग असतो त्याला रोटरी विंग म्हणतात, त्याला आपण हेलिकॉप्टर म्हणतो. तर ही जी अख्खी इंडस्ट्री आहे एव्हिएशनची जगभरामध्ये, त्याच्यामध्ये एक हेलिकॉप्टरचं स्वरूप आहे आणि दुसरं आहे फिक्स्ड विंग. फिक्स्ड विंग बद्दल तुला माहिती आहे, रनवे लागतो बरोबर, आणि त्याच्यातनं जाणारे लोक जास्त असतात. हेलिकॉप्टरचा सर्वात मोठा आणि अतिशय युनिक असा ॲडव्हान्टेज आहे की हे छोट्या छोट्या प्रांतांमध्ये, छोट्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये लँड करू शकतो. जर का तो इंडियन एव्हिएशन सीन असं विचारलंस मला, तर आपण प्रथम असा विचार करू की हेलिकॉप्टर इंडस्ट्री जी आहे ही ओनरशिप किंवा कुठल्या प्रकारची सर्व्हिस देऊ शकते याच्यामध्ये 2 भागांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. ओके. एकाला आपण म्हणतो प्रायव्हेट ऑपरेटर्स. बरोबर. प्रायव्हेट ऑपरेटर्स म्हणजे जर का मी तुम्हाला सिंपल टर्ममध्ये सांगायचं झालं तर त्या व्यक्तींनी, त्या कंपनीनी, त्या ऑर्गनायझेशननी हे हेलिकॉप्टर स्वतःच्या वैयक्तिक यूजसाठी घेतलेलं आहे. ते हे पर्टिक्युलर हेलिकॉप्टर कुठल्याही लोकांना
भाड्याने देण्यासाठी उपलब्ध करू शकत नाहीत, ओके. कारण की त्यांनी जो लायसन्स अप्लाय केला आहे तो प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये केलेला आहे. त्याच्या अदर साईडला असतो ज्याला आपण म्हणतो की एक नॉन शेड्यूल ऑपरेटर्स लायसन्स. शेड्यूल्ड ऑपरेटर्स तुम्हाला माहितीच आहेत, इंडिगो आहे, आकाशा आहे, एअर इंडिया आहे एक्झाम्पल. यांचं शेड्यूल ठरलेलं आहे. तुम्ही इंटरनेटवर गेला तर तुम्हाला कळून येतं की आजपासून पुणे ते दिल्ली किती फ्लाईट्स आहेत, त्याचे ब्लॉक ठरलेले आहेत, विंटर शेड्यूल, समर शेड्यूल. तर दे आर कॉल्ड शेड्यूल एअरलाइन्स. नॉन शेड्यूल्ड हेलिकॉप्टर्सचा अर्थ काय, ज्यांचं शेड्यूल फिक्स नाही आहे, जे चार्टर रिक्वायरमेंट प्रमाणे भारतीय रूल्स रेग्युलेशन प्रमाणे मिनिस्ट्री त्यांना अलाउ करते पॅसेंजर्सला घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला. सो प्रायव्हेट कॅटेगरी आणि दुसरी नॉन शेड्यूल कॅटेगरी ही झाली. जर का तुम्ही कोण ऑपरेट करतं काय, प्रत्येक हेलिकॉप्टर इंडियामध्ये जे अवेलेबल आहे ते तुमच्याकडे जरी वेअरविदॉल असेल आणि फायनान्शियल केपेबिलिटी असेल तर समोरचा व्यक्ती तुम्हाला ते हेलिकॉप्टर ऑफर करू शकत नाही, कारण की पैशाच्या मोबदल्यामध्ये तो ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं त्याच्याकडे लायसन्स नसतं. बरोबर. हा पहिला एक आपण एका प्रकारे विभागणी लक्षात घेऊ. मग येतं की प्रायव्हेट आणि NSOP, ज्याला आपण कोलेक्युली NSOP म्हणतो, त्याच्यामध्ये सिंगल इंजिन आहेत किंवा ट्विन इंजिन आहेत. इन सिम्पल टर्म, ट्विन इंजिन म्हणजे विमान हेलिकॉप्टर दिसायला तसंच दिसणार, त्याचे पंख तसेच असणार, फक्त एकाच्या ऐवजी 2 इंजिनच्या पॉवरनी त्याचा गिअरबॉक्स हलणार आणि त्या गिअरिंगच्या वेगवेगळ्या मेकॅनिझमने त्याच्यावरचे रोटर हलणार. इन सिम्पल टर्म्स तर ट्विन इंजिन किंवा सिंगल इंजिन. मग सिंगल इंजिन मध्ये बेल, आणि हे झाले बाय द यूज ऑफ द नॉमेनक्लेचर इन टर्म्स ऑफ द हेलिकॉप्टर नॉमेनक्लेचर. पहिले आपण पाहिलं ऑपरेटर नॉमेनक्लेचर, आता हेलिकॉप्टर नॉमेनक्लेचर. आता कंपनी नॉमेनक्लेचर जर का तू पाहिलंस तर इंडियामध्ये 4 मेन कंपनीज ऑपरेट करतात. नॉट ओव्हर इन इंडिया, आय थिंक ओव्हर द वर्ल्ड देर आर 4 मेजर कंपनीज विच आर इन टू हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनन्स, स्पेअर एक्सेट्रा. फर्स्ट इज बेल हेलिकॉप्टर्स. ओके. त्याच्यामध्ये तुमच्याकडे बेल 412, बेल 407, बेल 505 अशी वेगवेगळी मॉडेल्स आहेत. देन कम्स युअर एअरबस. आपल्या सगळ्यांना एअरबस कंपनी माहिती आहे. एअरबसमध्ये एअरबस 160, एअरबस 145, एअरबस 130, 135 अशी मॉडेल्स आहेत. मग रॉबिन्सन, त्यांनी खूप छान पहिले, वन ऑफ द फ्यू अर्ली दिस थिंग्स. छोटंसं विमान जर का तू पाहिलं असेल पूर्वीच्या जमान्यामध्ये, किंवा असं एक बबल सारखं असतं, बरोबर, मागे काहीच नसतं. सो दॅट इज अ क्लासिकल समथिंग लाईक अ रॉबिन्सन. मग रॉबिन्सनमध्ये रॉबिन्सन 44 आहे, रॉबिन्सन 66 आहे, आणि मग लास्ट येतं एक अगस्टा कंपनी आहे, त्याचं नाव आहे अगस्टा वेस्टलँड. या. त्याच्यामध्ये मग अगर AW139 आहेत, AW169 आहे, 119 आहे. तर ही विभागणी आपण केली ऑन द मेजर वर्ल्ड प्लेयर्सवर. तर आता इंडियामध्ये जर का तू विचारलंस मला की इंडियन हेलिकॉप्टर हिस्ट्री जर का पाहिलंस तर खूप जुनी आहे इंडियन हेलिकॉप्टर सिव्हिल हिस्ट्री ऑल्सो. ऑलमोस्ट 50-60 वर्षात जुनं पहिलं आपलं हेलिकॉप्टर आलेलं आहे. पण आधी म्हणजे अगदी मी तुला सांगायचं झालं तर 2000 सालपर्यंत पवनहंस साठी मेजरली सगळी हेलिकॉप्टर इंडस्ट्री कॉन्सन्ट्रेटेड होती. त्याचं कारण असं होतं की नॉर्मल सिटीजनला, बिझनेसमॅनला, CEOजला, सेलिब्रिटीजला आणि पॉलिटिशियन्सला हेलिकॉप्टरची तेव्हा रिक्वायरमेंट कमी असायची फॉर व्हेरियस रिझन्स, लाईक ट्रॅफिक वुड बी वन ऑफ देम. तर त्यावेळेस मेनली सिव्हिलमध्ये हेलिकॉप्टर वापरले जायची. ही पवनहंस कंपनी जेव्हा स्टार्ट झाली ती आपला जो मुंबई हायला ONGCचे वेगवेगळे रिग्ज आहेत, त्या रिग्जवर लोकांची रोजच्या दिनचर्यामध्ये त्यांना चेंज ओव्हर करायला लागतं, कारण की तिथे राहू शकत नाहीत. छोटे छोटे जे रिग्ज आहेत, मग त्यांना मदर रिगला यावं लागतं रात्री राहायला. तर या हेलिकॉप्टरचं काम सकाळी या लोकांना थोडक्यात बस सारखं, आपल्या ऑफिसची कशी बस असते तसं ऑफिसचं यांचं हेलिकॉप्टर आहे. मेन मदर रिग वरनं घेऊन जाणार, दिवसभर ते तिथे प्रोडक्शनचं काम करणार आणि संध्याकाळी त्यांना परत घेणार. हे असं एक 2004-05 सालापर्यंत इंडियन हेलिकॉप्टर इंडस्ट्री वॉज डुईंग दिस काइंड ऑफ स्टफ अँड वर्क. मग जसं जसं रिक्वायरमेंट वाढत गेली, आता एक रिक्वायरमेंट वाढत गेली म्हणजे 2006-07 साली कोणीतरी इंटरेस्टिंगली एक बिझनेस अपॉर्च्युनिटी पाहिली की अरे लोक केदारनाथ, एक्झाम्पल आता चालू आहे केदारनाथचा सीझन, की अरे फाटा किंवा गुप्तकाशीमधनं लोक चालत चालत वरती जातात. तर मला जर काही तिथे हेलिपॅड बांधता आलं किंवा गव्हर्नमेंटने परमिट केलं तर मी यात्रेकरूंना इथनं
अगस्त मुनी नावाचं एक तेव्हा अजूनही आहे, पण त्यावेळेस तिथनं हेलिकॉप्टर सेवा सुरू केली पवनन्सनी ओके. आणि मग 1-2 प्रायव्हेट कंपनीजनी. मग हळूहळू त्याची डिमांड वाढायला लागली. तर अजून हेलिकॉप्टर झाली, मग अजून फॅसिलिटीज बनल्या. ही झाली केदारनाथ. दुसरं झालं, पूर्वीच्या जमान्यामध्ये खूप निवडक पॉलिटिशियन्स इलेक्शन सभांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करायचे. असं जसं जसं आपली इकॉनॉमी ग्रो व्हायला लागली आणि नंबर स्टार्टेड इन्क्रीजिंग, मोर अँड मोर इलेक्शन फ्लाइंग स्टार्टेड हॅपनिंग, की जास्त सभा कव्हर करता आल्या तुमच्या स्टार कॅम्पेनर्सला, कारण की एका जागेतनं दुसऱ्या जागी जायला ना वेळ कमी लागायला. बरोबर. थर्ड आला बिझनेस लीडर्स, ज्यांना महत्त्वाच्या मीटिंग असतात, ज्यांना टाईम खूप कमी असतो आणि देअर टाईम इज मनी फॉर देम. मग ते मुंबई पुणे एक्झाम्पल 40-45 मिनिटात पोहोचू शकतात. तर मुंबईची मीटिंग करून एखादा बिझनेसमॅन कॅन कम बॅक टू पुणे विदिन 4 hours. राईट. एक तासभर जायला, तासभर यायला, मधले 2 तास मीटिंग, 1.5 तास मीटिंग. तर अशा प्रकारे पुण्याचं पण, आपले जे पुण्यातले उद्योगपती होते आधीचे, अजूनही आहेत, पण तेव्हा त्यांची विजन अशी होती की त्यांनी शिर्क्यांचं एक हेलिकॉप्टर आली, किर्लोस्करांकडे एक हेलिकॉप्टर आली, बजाज यांच्याकडे हेलिकॉप्टर आली, फोर्स मोटर्सकडे आता एक हेलिकॉप्टर आहे. अशा प्रकारे पुण्यातले जे तेव्हाचे विजनरी हे होते, त्यांनी खूप वर्षापूर्वीच हेलिकॉप्टर अक्वायर केले. तर अशा प्रकारे इंडियन हेलिकॉप्टर सिनॅरिओ जर का विचारलंस, हा खूप वाईड स्प्रेड आहे. नॉर्थ ईस्टमध्ये प्रत्येक स्टेटनी, रफली आय विल से दॅट येस, ईच स्टेट, मे बी 1 odd स्टेट इज नॉट देअर, स्वतःचे हेलिकॉप्टर्स प्रायव्हेटली हायर केलेत. स्वतःच्या सिटिझन्सला गुवाहाटीवरनं शिलाँगला जायला एक नॉमिनल रेटमध्ये फी पडते, अँड दोज व्हेरियस प्रोसेसेस आर देअर. रोजचं त्यांचं एक शेड्यूल ठरलेलं आहे. अरे वा. अरुणाचलमध्ये मी 17 ऑपरेट करतो. त्यांचं वीकली शेड्यूल ठरलंय की मंडेला असं जाणार, ट्युजडेला असं जाणार, या ठिकाणनं या ठिकाणी, या ठिकाणून या ठिकाणी, या ठिकाणून गुवाहाटीहून संध्याकाळी परत. तर नॉर्थ ईस्टमध्ये स्टेट गव्हर्नमेंट्स आर युझिंग, सिक्कीम इज युझिंग इट, उत्तराखंड इज युझिंग देअर ओन हेलिकॉप्टर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. राईट. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांना असं लक्ष आलं या सगळ्या हिली स्टेट्सला की तिथे नुकसान खूप होतं बिकॉज ऑफ व्हेरियस नॅचरल कलॅमिटीज अँड अदर थिंग्स, डिस्ट्रप्शन होतं. तर जे कोणी गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांना त्या जागेचा सर्वे करण्यासाठी किंवा त्या जागेची इमिजिएट फीडबॅक घेण्यासाठी हेलिकॉप्टर इज द बेस्ट माध्यम. बरोबर. तर एक उत्तराखंडने स्वतःकडे एक हेलिकॉप्टर ठेवले. मग स्टेट गव्हर्नमेंट्सकडे बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंट, आय थिंक आउट ऑफ द 29-28 we have about 18 odd state government helicopters, plus minus 1 odd here and there. म्हणजे या स्टेट गव्हर्नमेंटची स्वतःची हेलिकॉप्टर. महाराष्ट्राकडे आपलं एक हेलिकॉप्टर आहे. तर आपल्या चीफ मिनिस्टरच्या ऑफिसनी सांगितलेल्या शेड्यूलप्रमाणे जे कोणी त्याच्यामध्ये ऑथराइज मंत्री असतील किंवा कोणी असतील त्यांना ते हेलिकॉप्टर प्लेस एवरनं प्लेस बीला घेऊन जायचं काम करतो. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, सिंगल इंजिन, ट्विन इंजिन, टाइप्स ऑफ companies of helicopters, आणि the way you are able to exchange monetary value for the service provided, अशा डिस्टिंक्शन मध्ये इंडियामध्ये आजच्या घडीला, आय मे नॉट नो द absolute correct figure, but somewhere to the tune of 270+ हेलिकॉप्टर्स असतील. राईट. सर, तुम्ही म्हटलं की पॉलिटिशियन्स लोक वापरतात हेलिकॉप्टर, से फॉर थ्रोईंग फ्लावर्स फ्रॉम द हेलिकॉप्टर किंवा सभांसाठी वापरतात. पण आपण नॉर्मल लोकांसाठी जर बघितलं तर एक तर तुम्ही म्हटलं केदारनाथ किंवा हे यात्राज वगैरे, अजून कुठले कुठले कस्टमर्स असतात यासाठी? आता आपण जसं हेलिकॉप्टर, मी नेहमी म्हणतो अँड ऑल ऑन माय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असे की हे एक माध्यम आहे. अँड द ब्युटी ऑफ हेलिकॉप्टर इज दॅट तो जो एक प्लॅटफॉर्म आहे तो कसा वापरायचा हा मार्केट डिसाईड करेल, जशा प्रकारे मार्केट डिमांड करेल. आणि जो सप्लाय आहे, द सप्लाय साईड इज द ऑपरेटर साईड, आणि सप्लायचे त्याचे विभिन्न भाग काय आहेत की त्याकडे कुठल्या प्रकारचं हेलिकॉप्टर आहे, सिंगल इंजिन आहे का ट्विन आहे, सिंगल पायलट, सिंगल इंजिन हेलिकॉप्टर्स सरप्राइजिंगली बट येट व्हेरी कॉमनली सिंगल इंजिन हेलिकॉप्टर्स इन इंडिया आर फ्लोन सिंगल पायलट. म्हणजे दुसऱ्या पायलटचा असलेला असोसिएटेड जे काय खर्च म्हण, जे काय लागणारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या कमी होतात, कारण की एका वेळेस ड्युटीवरती एक हेलिकॉप्टर पायलट असतो. तर नॉर्मल लोकांना वापरण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा वापर करतो. देर इज हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, देर इज हेलिकॉप्टर एअर ॲम्ब्युलन्स. पण
मी जे बघतोय गेल्या एक 10 वर्षात गावांमध्ये, खेड्यांमध्ये, छोट्या शहरांमध्ये नेहमी ऑल ओव्हर द कंट्री लोकल आपले उत्सव खूप असतात. काही ना काही कारणांनी तिथे कल्चरल अशी एका प्रकारे एंटिटी निर्माण होते किंवा एका प्रकारे इव्हेंट निर्माण होतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की तिथे लोक येतात. त्याला आपण उत्सव म्हणू, जत्रा म्हणू, और फेस्टिवल म्हणू, वॉट एव्हर वी कॅन कॉल इट. तर अशा वेळेस पण देर आर मेनी मार्केट प्लेयर्स जे आम जनतेला म्हणतात की आम्ही तुम्हाला जॉयराईड देऊ. जॉयराईड म्हणजे काय? एक 5 ते 6 लोक हेलिकॉप्टरमध्ये बसणार, तुम्ही टेक ऑफ करणार, एक पर्टिक्युलर एरिया तुमची जी शहर आहे, छोटा गाव आहे, तालुका आहे, त्याच्यावरनं तुम्ही एक राऊंड घेऊन परत येणार. पुण्यामध्ये आम्ही केलं होतं सुरू, आणि आजही मला स्वतःला असं वाटतं की स्वतःचं गाव, शेत, तालुका किंवा कॉलेज काही पण म्हणतो, हे स्वतः हवेतनं बघण्याचा जो अनुभव आहे ना, हा विलक्षण आहे. हे लक्षात घ्या. त्याचं रिझन 2 आहेत. एक, आपण जेव्हा फिक्स्ड विंगमध्ये बसतो कुठल्याही, तर आपल्याला दिसणारी जी खिडकी आहे ती अत्यंत छोटी आहे. बरोबर. मे बी अर्धा फूट बाय अर्धा फूट असेल, मे बी स्लाइटली मोर. आणि ते एकदा विमान रनवेवरनं टेक ऑफ केलं तर तुम्ही जरी खिडकीत बसलात तरी तुम्ही एक 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही एवढ्या हवेत वर जाता की तुम्हाला एकाच साईडचं दिसतं. पण कॉन्ट्ररी टू दॅट, हेलिकॉप्टरचा जो अख्खा बबल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये बसणारा क्रू असतो, मागे पॅसेंजर असतात, तो एका प्रकारे एक फ्युजलाज इज लाईक अ बबल, आणि तो सगळा ग्लासचा असतो. तर प्रत्येकाला फुल विजनमध्ये आपलं खालती असणाऱ्या ओळखीचं शहर त्याला दिसतं. बरोबर. स्पीड इज लो, अप्रॉक्सिमेटली अबाउट 100 ते 120 नॉट्सवरती त्या हेलिकॉप्टर तुम्हाला घेऊन जाईल, 100 ऑड नॉट्सवर. हाईट इज लो, अनलाईक अ फिक्स्ड विंग जे खूप वेगाने 6,000-8,000 फूट विदिन नो टाईम चढून जाईल. हेलिकॉप्टर तुम्हाला त्या पर्टिक्युलर ग्राउंडच्या वरती 500 फुटावरती उडवेल. तुम्हाला तो एक विलक्षण अनुभव घ्यायला मदत होईल. त्याच्यामुळे तो डिमांड आता खूप वाढला आहे, ज्याला आपण जॉय राईड्स म्हणतो. आणि अशा प्रकारे डिपेंडिंग ऑन अ व्हेरियस फॅक्टर्स, इट इज अफोर्डेबल, इट इज एन्जॉयबल, आणि एक 6 ते 8 मिनिटाची एक स्टँडर्ड जॉय राईड इज सफिशियंट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल टू गेट द हॅपीनेस आउट ऑफ इट. खूप इंटरेस्टिंग सेक्टर आहे ऍक्च्युली, त्याच्यामुळे अजून जाणून घ्यायचंय. पण सर, तुम्ही म्हणजे याच्या आधी काय करत होतात आणि या सेक्टरकडे कसे वळालात? तर माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी पहिले भारतीय वायुसेनेमध्ये होतो. त्याच्या पूर्वीची जी माझी जर्नी आहे ती मी पुण्यातलाच राहणार, कोथरूडमध्ये, आणि मी शाळा कॉलेज पुण्यातनं केलं. आणि NCCच्या एंट्री मार्फत मी 1993 साली इंडियन एअरफोर्स जॉईन केलं ॲज अ पायलट. सो माय फर्स्ट रँक वॉज पायलट ऑफिसर. आणि मग 23-24 वर्षामध्ये मी जवळजवळ 13-14 ठिकाणी राहिलो ऑल ओव्हर. त्याच्यापैकी 2 गुड अबाउट दी एअरफोर्स की सुदैवाने मला 2 फॉरेन टेन्युअर्स मिळाली. मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे एकदा 2006-07 साली नमिबियन पायलट्सला चेतक चीता हेलिकॉप्टर शिकवायला मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पाठवलं होतं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनंतर 2009 साली मी माझा एक लिडरशिप कोर्स इंडोनेशियामध्ये केला. तर सुदैवाने मला तोही एक्सपिरियन्स चांगला मिळाला. आणि इंडियामध्ये मी स्टार्टिंग विथ नॉर्थ ईस्ट अख्खं उडालेलो आहे. नंतर मी लेहमध्ये होतो. जेव्हा मी लेहमध्ये असताना आम्ही सियाचीनमध्ये ऑपरेट करायचो. त्याच काळामध्ये कारगिल युद्ध झालं 1999 साली. मग मी त्याच्यानंतर बँगलोरला होतो, चेन्नईला होतो, परत दिल्लीला होतो, उधमपूरला होतो. असं करून ऑल ओव्हर इंडियाचा माझा फ्लाईंगचा अनुभव चांगला होता. आणि या बिझनेस मॉडेलकडे कसे वळालात? तर मी जेव्हा ॲट द एज ऑफ 43 2016 मध्ये आमच्याकडे आर्म फोर्सेसमध्ये किंवा एअरफोर्समध्ये अशा प्रकारे एक नॉर्मल लाईफस्टाईल म्हणा किंवा करिअर पाथ असा असतो की एका सर्टन एज अँड स्टेजला प्रत्येक ऑफिसर एक प्रकारचा निर्णय घेतो की शुड आय कंटिन्यू इन द सिमिलर ऑर द सेम पॅटर्न, ऑर नाव दॅट आय हॅव बिकम अ पेन्शनर, व्हेरियस नॅचरल चॅलेंजेस दॅट आर देअर. पेरेंट्स बरोबर राहायची इच्छा असते, तुमचं स्वतःचं शहर असतं, शिक्षणाचे इश्यूज असतात. तर असं करत जेव्हा आता यू आयदर कंटिन्यू ऑर देन यू डू व्हॉट वी कॉल एज अ प्रीमॅच्युअर रिटायरमेंट. तर मी 2016 साली प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेतली इंडियन एअरफोर्समधनं. आणि मग तेव्हापासून मी सिव्हिल एव्हिएशनमध्ये हेलिकॉप्टर इंडस्ट्रीमध्ये
आय स्टार्टेड ॲज अ पायलट. आणि जसं जसं मला इंटरेस्ट यायला लागला तसं थोडासा मला बिझनेस कळायला लागला, थोडासा मला याचा DGCAचे रेग्युलेशन्सबद्दल माहिती व्हायला लागली आणि अशा प्रकारे माझी त्याच्यातनं ग्रोथ झाली. थोडस बिझनेसचा विषय निघाला त्याच्यावरून, की एक बिझनेस मॉडेल कॉमन मॅनला समजण्यासाठी जर तुम्ही थोडंसं एक बेसिक स्ट्रक्चरचं, म्हणजे आपण एक बेसिक हेलिकॉप्टरची प्राइस पकडली, त्याचं 1 महिन्याचं उत्पन्न येण्यासाठी कसं प्रकारे बिझनेस मॉडेल साधारण असतं आपलं? आता म्हणजे इन सिम्पल टर्म जर का समजायचं झालं तर कुठल्याही बिझनेसला एक असतो तुमचा मार्केट, करेक्ट, मार्केट साईज. सपोज आपण एक हेलिकॉप्टरची प्राइस म्हणली तर किती असते एक नॉर्मल बघ हेलिकॉप्टर? आता हे या सगळ्या ज्या प्राइसेस असतात या तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये न कम्पेअर करता या तुम्हाला इंटरनॅशनल US डॉलरमध्ये असतात, ओके. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नवीन हेलिकॉप्टरची प्राइस जी आहे ती ऑन अन ॲव्हरेज तुम्ही म्हणू शकता की 6 ते 7 मिलियन म्हणू शकता, ओके. प्लस मायनस. There is a huge amount of market all over the world, not only in India, of what we call as pre-owned. एक लक्षात घ्या की हेलिकॉप्टर इन इंडियन एअरफोर्स, तुम्ही आता लेटेस्ट पाहिलं असेल की 1962 मध्ये जे पहिले इंडेक्स झालं होतं MiG-21 लढाकू विमान, त्याचं आत्ता फेजिंग आउट झालं बरोबर. 63 वर्षांनंतर. तर हा जो एक समज आहे की अरे इतके वर्ष कसं चालू शकतं, एक लक्षात घ्या की प्रत्येक हेलिकॉप्टर इंडियन एअरफोर्समध्ये असू देत किंवा सिव्हिलमध्ये असू देत, याचा प्रत्येक पार्ट हा येतं टाईम बाउंड वेळेनुसार इन्स्पेक्ट होतो, चेंज होतो, रिडू होतो, ओव्हरऑल होतो, टाईम बाउंड. बरोबर. आणि जर का टाईम बाउंड नसेल तर सर्टन पार्ट्स आर ऑल्सो आवर बेस्ड. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला अगदी पॅरल एक्झाम्पल द्यायचं की सर तुमची कार आहे ना, हो आहे सर, तुम्ही कारचं काय करा, टायर बदला 4 वर्षातनं एकदा किंवा 40,000 किलोमीटर झाले की. आता तुम्हाला बघायचं असतं 4 वर्षात 40,000 किलोमीटर नाही झाले तर तुम्ही वेळेच्या बंधनानुसार तुम्हाला ते चेंज करावं लागेल. पण एका वर्षातच 40,000 झाले तर तुम्हाला ती 40,000 एका वर्षातच करावं लागेल. समथिंग सिमिलर हॅपन्स इन हेलिकॉप्टर्स. त्यामुळे कुठलाही हेलिकॉप्टर हे जोपर्यंत DGCAने अप्रूव्ह केलेलं आहे, अँड नॉट ओन्ली इन इंडिया DGCA आहे, बाहेरच्या देशामध्ये दुसरे रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत, जेव्हा रेग्युलेटरी अथॉरिटी अप्रूव्ह करते, अलाव करते, याचा अर्थ ते हेलिकॉप्टर पूर्णपणे सुरक्षित आहे उडण्यासाठी. हे पहिलं लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अरे ते हेलिकॉप्टरचं मॉडेल आहे 1995चं किंवा 2002चं, तर खूप जुनं आहे. तो एका रीतीने तुमची गाडी जुनी आहे, पण जुनी गाडी प्लेस A वरनं प्लेस B वरती तुम्हाला सुरक्षित घेऊन जाऊ शकते का? हो सर, जाऊ शकते. then the same principle applies to flying. तुम्ही विचारलं तर म्हणून प्री ओन्ड लोक हेलिकॉप्टर्स घेतात. आणि जसं आपण म्हणतो की कुठल्याही बिझनेसला तुमचं मार्केट साईज काय, तो अफाट आहे. जिओग्राफिकल साईज ऑफ मार्केट स्प्रेड ऑल ओव्हर. राईट. निश मार्केट आहे का? तसं निश नाहीये, पण क्लोज मार्केट आहे का? ज्यांना माहिती असतं तेच करू शकतात का? येस. आता याच्या दुसऱ्या झाल्या तुमच्या ज्या कॉस्ट असतात. तर हेलिकॉप्टर आलं की साहजिकपणे ते लावायला तुम्हाला किंवा पार्किंगसाठी लागणारे रिअल इस्टेट इन टर्म्स ऑफ हँगर स्पेस, बरोबर. इन टर्म्स ऑफ हेलिपॅड स्पेस. नंतर आलं तुमचं त्याच्यातलं स्टाफ. देर इज ऑपरेशनल स्टाफ, देर इज मेंटेनन्स स्टाफ, देर इज सम फायनान्स रिलेटेड स्टाफ, आणि सर्वात मोठा पैलू आणि स्टाफ म्हणजे तुमचे पायलटिंग. पायलट्स. 2 पायलट, 3 पायलट, जे काय तुमच्या हेलिकॉप्टर ऑपरेशन्स प्रमाणे असतील. नंतर आलं तुमचं फ्युएल. मग आलं तुमची हेलिकॉप्टरची मरम्मत करणारे लोक तर आहेत तुमच्याकडे, पण हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट्स, ऑइल, ग्रीस, वेगवेगळ्या प्रकारची त्याच्याला लागणारी साधन सामग्री, हा खर्चाचा भाग झाला. रेव्हेन्यू साईडवरती तुम्ही काय कशा प्रकारे याला जनरेट करू शकता. जसं आता आपण म्हणलं पुण्या मुंबईमध्ये लोक जॉयराईडला वापरतात. नंबर 1. एक्सपिरियन्स करण्यासाठी खूप लोक वापरतात, नॉट नेसेसरी जॉयराईड. कोणी कोणी लोक म्हणू शकतात की मला एका तासासाठी माझ्या परिवाराबरोबर लोणावळ्याला चक्कर मारून यायची. परफेक्टली फाईन. पुणे शिर्डी अँड बॅक एक एक्झाम्पल देतोय, म्हणजे किती सोयीस्कर झालंय. पुणे शिर्डी अँड बॅक. पुण्याहून तुम्ही जर का 9 वाजता निघालात तर 10 वाजता शिर्डीला पोहोचता. 2 तासात तुमचं दर्शन होतं. 12ला तुम्ही जर का शिर्डी निघाल तर 1ला पुण्यात येता. म्हणजे 9 ते 1च्या दरम्यान तुम्ही शिर्डीमध्ये व्यवस्थित दर्शन करून, स्पेशल दर्शन करून परत येता. आणि याच्यासाठी लागणारी जी कॉस्टिंग आहे ती 6 लोकांना तुम्ही घेऊन जाऊन आलात तर एक ॲव्हरेज म्हणतो, आय एम नॉट व्हेरी स्पेसिफिकली सेईंग द प्राइस, but you will be able to do this for 6 people in approximately about 50 to 55,000 rupees per head. It's good. So it is up to त्या व्यक्तीला 55,000
वर्सेस 55, 60, 70 धरा, वॉट एव्हर यू टेक इट, त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्या व्यक्तीचा वेळ, त्या व्यक्तीला जाताना कारमधनं लागणारा दी फिजिकल एफर्ट, समटाइम्स देर आर मेडिकल इश्यूज, राईट. समटाइम्स देर आर केअर इश्यूज इन टर्म्स ऑफ सिनियर सिटीजन्स आहेत सर, आम्ही त्यांना एकटे नाही पाठवू शकत. आम्ही मागे एकदा हा पूर्ण टेम्पलेट करून घेतलेली, म्हणजे की तुम्ही 1.5 दिवसामध्ये अष्टविनायक 8ही गणपती करू शकता. 6 लोक 1.5 दिवसामध्ये ऑल 8 अष्टविनायकचं चांगलं दर्शन. सो दिस इज ऑल्सो अ टेम्पलेट. केदारनाथ म्हणा, हे सुरू कसं झालं, जिथं आपण केदारनाथ म्हणतो, इकडे अमरनाथ म्हणतो, जेव्हा मधला 1.5 महिना सीझन उघडतो तेव्हा अमरनाथचा सीझन असतो. त्याच्यानंतर हिमाचलमध्ये मणिमहेश नावाची एक जागा आहे, देवस्थान आहे, तिथे होतं. वैष्णोदेवीला तुम्ही लोकांनी ऐकलं असेल, ते थ्रू आउट द इयर चालू असतं. तर अशा प्रकारे हे बिझनेस मॉडेल्स आहेत रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी. कॉस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली. तर अशा हे तुमचं जर का गणित जुळलं तर त्याच्यामधनं होणारा तुम्हाला जो एका प्रकारे चलन आहे किंवा ते चालू राहायला पाहिजे, तसं तुम्हाला एक उत्पन्न जनरेट करता येतं. ट्विन इंजिन जर का घेतलं तर आत्ताच्या घडीला गव्हर्नमेंटचा रूल असा आहे की जर का तुम्ही मिनिस्टर आहात, स्टेट लेवलचे किंवा सेंट्रल लेवलचे, तर तुम्हाला जर का ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला ट्विन इंजिनमध्ये ट्रॅव्हल करावं लागतं. ओके. तर ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्सला इलेक्शन टाईममध्ये बराच डिमांड आहे. आणि आपल्या देशाची जशी कशी ते जास्ती सेफ आहेत का? नाही, सेफ्टी म्हणून नाही म्हणता येणार. बघा, याच्यात इफ आय आस्क यू, आता खूप लोक हा प्रश्न विचारतात की ते जास्त सेफ आहेत का. त्याच्यामध्ये 2-4 रिझन्समुळे ते सुरू झालंय. ओके. देर इज अ डिबेट ऑन बोथ साइड्स. One of the debates is, are they more comfortable? The answer could be yes, because they are more spacious, because they are bigger. Most of the helicopters which are twin engine as compared to single engine, चा major advantage हा आहे की सिंगल इंजिन हेलिकॉप्टर सिंगल पायलट उडवतो, त्याच्यामध्ये असलेले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, ते अजून इंडियन सिस्टीम प्रमाणे, रेग्युलेटर प्रमाणे, they have not approved it to be flown solely with the help of instruments. But सगळेच ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्स आर डिझाइन्ड अँड रेग्युलेटरी बॉडी हॅज क्लिअर्ड इट टू फ्लाय व्हॉट वी कॉल अंडर इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रूल्स. म्हणजे जर का तुम्हाला म्हणलं की सर ते ट्विन इंजिन चाललंय बघा सर, ढगातनं ते इथनं मुंबईला चाललंय, तुम्ही का नाही जाऊ शकत. हा एक नॉर्मल, खूप अतिशय इनोसंट प्रश्न आहे की आपण त्याच हेलिपॅडला उभा असतो, पावसाळा जस्ट येणार असतो किंवा सुरू झाला असतो, आणि 2 हेलिकॉप्टरपैकी एक मुंबईच्या दिशेने उडतं आणि दुसरं नाही उडत. हा अतिशय प्रॅक्टिकल असलेली तुम्हाला मी घटना सांगतोय. आणि जो क्लायंट मागे राहतो त्याला नेहमी वाटतं, अरे सर वो तो उड गया है, अरे सर पहिले बताना था ना, जो कॉस्ट आली असते आम्ही घेतली असते. त्याचं रिझन आहे की त्याच्यामध्ये असणारे पायलटची केपेबिलिटी तर होईल, फाईन, 2 पायलट आहेत, दॅट इज ऑल्सो फाईन, पण त्या विमानामधले असलेले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते तुमच्या सिंगल इंजिन इन्स्ट्रुमेंट्सपेक्षा अशा प्रकारे त्या मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, लावलेले आहेत की त्या एव्हिओनिक्स एड्समुळे ते हेलिकॉप्टर ढगांच्या मधनं जाऊन मुंबईला, ढगांमधनं उतरून लास्ट 300-500 मीटरमध्ये, फुटामध्ये ते रनवेशी कॉन्टॅक्ट करून लँड करू शकतं. ओके. एक्झाम्पल तुम्हाला पुढचं सांगितलं, ऑटो पायलट आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड मोस्ट ट्विन इंजिन, ऍक्च्युली ऑल ट्विन इंजिन्स हॅव ऑटो पायलट. म्हणजे जर का तुम्हाला, जसं आपलं सिव्हिल फ्लाईटचं असतं, तुम्ही एक ऑटो पायलटमध्ये ती जी काही सिस्टीम आहे त्या प्रकारे थोडीशे स्विचेस ऑन करता आणि मग तो तुमचा सगळा जो, यू बिकम फ्रॉम अ पायलट यू बिकम अ कॉकपिट मॅनेजर, सिस्टीम मॅनेजर. तुम्हाला वळायचं असेल, ढग येतून तुम्हाला वळायचं असेल तर तुम्हाला स्वतः हात आणि पायाने त्याला कंट्रोल करायची गरज नाही. स्मॉल नॉब्सनी तुम्ही त्याला टर्न देऊ शकता. तर ऑटो पायलटचं कार्यच हे की पायलटनी डिसओरिएंट न होता जे तुम्ही सेट केलं आहे त्याप्रमाणे वेदरमधनं तो तुम्हाला घेऊन जातं. त्याचे वेगवेगळे सिस्टीम्स आहेत, आमच्या लेटडाऊन चार्ट्स वगैरे अशा गोष्टी म्हणतात, आणि त्याच्या साहाय्याने ते बरोबर तुम्हाला मुंबई एअरपोर्टवरती अलाइन करून देईल आणि तुम्हाला ढगातनं ते डिसेंड करेल आणि एका पर्टिक्युलर हाईटला तुम्ही जेव्हा बाहेर बघाल तेव्हा तुम्हाला रनवे सामोर असेल. पण ही गोष्ट पायलट जरी स्किलफुल असेल, सिंगल इंजिनवाला पायलट इज व्हेरी स्किलफुल, पण असणारी इक्विपमेंट इज नॉट सशक्त टू लेट दॅट पायलट इंटरप्रेट. आता हा एक मेन फरक आहे दोन्ही
ट्विन आणि सिंगल मधला. तर जे काही गव्हर्नमेंट नॉर्म्स होते एक 10-12 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने जे डिसाईड केलं त्याप्रमाणे त्यांनी आता हे असं ले डाऊन केलेलं आहे. ते ओपन फॉर डिबेट आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड देर इज नॉट अ सिंगल प्रूफ or a statistics which says that single engine helicopters vis-a-vis twin engine which are safer. Wrong comparison to use the word safer. Which are more spacious, which are more comfortable, which have better seats. Those are all about different metrics. बरोबर. एक 3-4 वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यातून आता समजल्या. तर कॉमन मॅन साठी काय होतं ना सर, हेलिकॉप्टर म्हणलं की पहिले 2-3-4 कॅटेगरी येतात. त्याच्यामध्ये एक असतं नॉर्मल लोक ट्रॅव्हल करतात, जॉय राईड वगैरे वगैरे. दुसरं एक येतं फायटर टाईप मध्ये जे आर्मीचे लोक वापरतात. तिसरं मगाशी तुम्ही म्हणलात एअर अँब्युलन्स साठी. ह्या तिन्ही मध्ये किंवा अजून एखादी कॅटेगरी असू शकते कदाचित, त्याच्यात मेजर डिफरन्सेस काय असतात बरं साधारण? आता जर का तुम्ही हा प्रश्न विचारलात की हेलिकॉप्टर फायटर हेलिकॉप्टर ज्याला आपण अटॅक हेलिकॉप्टर्स म्हणतो, जे आता तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल 2-3 वर्षापूर्वीपासून, तर अपॅची हेलिकॉप्टर्स आपण घेतलेले आहेत. त्याच्या आधी आपल्याकडे मी-25 मी-35 हेलिकॉप्टर्स होते. तर हे झाले हेलिकॉप्टर्स ज्याला एका प्रकारे युद्ध करण्यासाठी फायरिंग करण्यासाठी फ्रंट गन्स किंवा मिसाईल्स हे लावायची तुमच्याकडे एका रीतीने उपलब्धी आहे गिवन बाय द मॅन्युफॅक्चरर. त्याला आपण फायटर हेलिकॉप्टर म्हणू किंवा अटॅक हेलिकॉप्टर म्हणू. तो विषय आपण दे विल ओनली बी युज्ड इन मिलिटरी. नॉन मिलिटरीमध्ये नाही यूज करणार. वेपन व्यतिरिक्त अजून काही वेगळं नसतं. सो त्यामुळे वेपनवाले जे हेलिकॉप्टर्स आहेत दे यू विल बी युझिंग दॅट ALH. आता Mark 4 ज्याला आपण तुम्ही वाचलं असेल न्यूजमध्ये लेटेस्ट, की ते पण इंडियनाइज्ड आहे, इंडियन HALनी बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही वेपन्स घेऊन जाऊ शकता. हो. पण वेपन्स सिव्हिलमध्ये वाय वुड यू हॅव दॅट? सो देन यू कम टू एअर ॲम्ब्युलन्स रोल. एअर ॲम्ब्युलन्स रोल म्हणजे काय की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इंटिग्रल रोल्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि खूप याच्यावरती चर्चा आजच्या घडीमध्ये एका रीतीने चर्चा होते. मला जे नॉलेज आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो की अरे आपले हायवेज जे आहेत ना तिथे आपण असं हेलिकॉप्टर सेवा का नाही सुरू करू शकत. खूप याच्यावरती डिबेट म्हणा किंवा डिस्कशन आहे. एक असतं बाय द रेग्युलेटरी बॉडी दॅट इज समथिंग कॉल्ड एज हेलिकॉप्टर एअर ॲम्ब्युलन्स. तुमचं एक हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक स्ट्रेचर टाकलं. आम्ही जेव्हा एअरफोर्समध्ये चीता नाही पण चेतक हेलिकॉप्टर मी उडवायचो तेव्हा आमचं नेहमी प्रत्येक युनिटमध्ये एक हेलिकॉप्टर 2 स्ट्रेचर बरोबर रेडी असतं. तुम्ही जर काय चेतक पाहिलं असेल तर मागे लोक बसतात, 3 लोक बसतात मागे, 4 लोक तिथे स्ट्रेचर टाकले असतात. त्याला असे इक्विपमेंट असते, एक स्ट्रेचर एकावरती एक असतो आणि जो समोरचा तिसरा पॅसेंजर जो असतो त्याची सीट उलटी होते. अँड ही इज द मेडिकल असिस्टंट, ही ऑर शी इज द मेडिकल असिस्टंट हू कॅन फिजिकली सी. हेलिकॉप्टर त्या दिशेमध्ये चाललं असतं पण स्ट्रेचरवरती असलेल्या पेशंटला काही लागणारी जी मदत आहे मेडिकल ती हा असिस्टंट देतो. समथिंग एक्झॅक्टली सिमिलर कॅन हॅपन अँड दॅट इज कॉल्ड एज एअर ॲम्ब्युलन्स रोल. आणि दिस एअर ॲम्ब्युलन्स रोल कॅन बी डन. तुम्हाला आज आली जर का अशी काही मिशन तर तुम्ही ज्या प्रकारे रेग्युलेटर बॉडीची परमिशन घेतली आहे तुम्ही 2 ते 3 तासामध्ये तुमची इक्विपमेंट बसवून तुम्ही निघू शकता. तुम्ही आता कोविड काळामध्ये तुम्ही जर का फॉलो केलं असेल तर खूप एअर ॲम्ब्युलन्स रोलमध्ये विमानं वापरली गेली, छोटी C-90, B-200. 2-3 तासामध्ये त्याचं वरती 3-4 स्ट्रेचर लावली जातात आणि साऊथ ईस्ट एशिया दे डू लॉंगर फ्लाईट्स. आणि आजही एअर ॲम्ब्युलन्स फिक्स्ड विंगमध्ये खूप प्रकारे इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडिया चालतो. कारण की प्रत्येक पेशंटला एका रीतीने चॉईस असतो कुठल्या हॉस्पिटल. फॉर व्हेरियस रिझन दे प्रेफर सर्टन सिटीज अँड हॉस्पिटल्स आणि प्रत्येक वेळेस तो पेशंट कॅनॉट मूव्ह. सो दॅट इज हाऊ इट इज एअर ॲम्ब्युलन्स. हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्या हेलिकॉप्टरची क्षमता काही ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंट साईटवरनं 2-3-4 लोकांना घेऊन नियरेस्ट हॉस्पिटल जे ठरलेलं असतं तुमचं तिथे तुम्ही लँड करू शकता. त्या हॉस्पिटलच्या आयदर टेरेसवरती किंवा सर्वात जवळच्या स्टेडियमच्या जवळ किंवा त्याच्या ग्राउंडच्या जवळ तिथे हेलिपॅड असतं. सगळीच ही यंत्रणा तुमची रेडी असते. पायलट्स आर रेडी, स्टँड बायवरती असतात. ड्युटी त्यांची 24/7 आहे. त्यांच्यामध्ये त्या हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमधले लागणारे हेलिकॉप्टर इज ट्विन इंजिन. कारण की ते रात्री पण तुम्हाला उडवायची तुम्हाला शक्यता पडू शकते. आलं लक्षात. आणि ते हेलिकॉप्टर नेहमी
सर्टन नंबर ऑफ पेशंट्स घेऊन जायला तत्पर असतं, रेडीनेस मोडमध्ये असतं. खूप फॉरेन कंट्रीजमध्ये जे तुमचे फ्री वेज आहेत आणि एक्सप्रेस वेज आहेत त्याच्या लागून यांची अशी स्टेशन्स बनलेली असतात. कधी कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर ही हेलिकॉप्टर यंत्रणा पूर्णपणे विदिन नो टाईम ॲक्टिवेट होते आणि तिथनं इंजर्ड लोकांना घेऊन ते त्यांचे जे काही झोन्स ठरलेले असतात त्याप्रमाणे जाऊन लँड करते आणि इमिजिएटली द मेडिकल हेल्प इज गिव्हन. तर हे दोन वेगवेगळे हे आहेत. तिसरा याच्यामध्ये एक याला अनुसरून तुम्ही म्हणू शकता किंवा याला अलाइनमेंटवर एरियली तुम्ही ऑर्गन हे करता, ट्रान्सपोर्टेशन. लेटेस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल ग्रीन कॉरिडॉर आपण बनवतो, विमानामधनं ते एखादा ऑर्गन येतो आणि मग पोलीस ऑल्सो इज बीन व्हेरी व्हेरी एफिशियंट इन लेटिंग इट रीच व्हेरी बिग हॉस्पिटल्स लाईक रुबी, अपोलो अँड ऑल दॅट. पुढे जाऊन हा एका प्रकारे खूप मोठ्या प्रकारे दी गव्हर्नमेंट एडमुळे, गव्हर्नमेंटच्या एन्करेजमेंटमुळे वी विल बी एबल टू अचीव अ लॉट. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, इथनं जस्ट एक शहराचं नाव याच्यासाठी घेतो टू अंडरस्टँड द डिस्टन्स. लातूर 1.5 तासाच्या याच्यावरती आहे एरियल टाईमवरती. इमॅजिन अ सिच्युएशन दॅट देर इज अ डोनर्स सम पार्ट अवेलेबल in Latur, and in today immediately the helicopter gets activated and the receiver is in the waiting list in Pune. Imagine a situation ki 4 तासामध्ये after the unfortunately the other side patient is declared dead, in 4 hours that whole thing can be transported here and handed over to the medical expertise to take care. It is such a आता कसं होतंय की जितके आपण एअर ॲम्ब्युलन्समध्ये असे करतोय ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, एरोमेडिकल ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, ते फिक्स्ड विंगमधनं होतात. म्हणजे टू अ लार्ज एक्सटेंट रिसिव्हर आणि डोनर दोघंही अशा शहरांमध्ये आहेत जिथे रनवेची अवेलेबिलिटी आहे. अजून रिसिव्हर ऑर डोनर, और लेट अस से द डोनर बिकॉज रिसिव्हर विल रिक्वायर probably better medical facilities, so I'm assuming that receiver will always be in metros, but donor can be in villages, can be in taluka areas, can be in smaller cities. मग त्या डोनरनी जे लिहून दिले आहे त्याच्या डाईंग विल मध्ये, इफ दॅट ऑर्गन कॅन बी क्विकली ट्रान्सपोर्टेड, अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा खूप चांगल्या प्रकारे वाव आहे. तर हे एक फील्ड आहे जे आत्ता इंडियामध्ये याची तुम्ही फुटप्रिंट म्हणाल तर ही ऑलमोस्ट झिरो आहे. नोबडी इज डुईंग दिस. आणि याच्यासाठी मेन डिमांड इज फ्रॉम दी हॉस्पिटल्स अँड द मेडिकल रिक्वायरमेंट्स. पण याच्यामध्ये सर्वात जास्त मदत म्हणा किंवा एनकरेजमेंट हॅज टू कम फ्रॉम द गव्हर्नमेंट. राईट. बिकॉज तुम्ही जेव्हा हेलिकॉप्टर घेऊन जाणार तर तिथल्या सिस्टीममध्ये इमिजिएट परमिशन मिळून हेलिपॅड प्रिपेअर करायची सगळी ती लोकल. मध्य प्रदेशमध्ये एक त्यांनी ती प्रधानमंत्री आरोग्य असं अंडर एक स्कीम आहे. दे हॅड हायर्ड अ हेलिकॉप्टर फॉर 1 full year अँड देन दे हॅव देअर ओन सिस्टम्स विच हॅव बीन डन. आयकॅट्स नावाची एक खूप चांगली कंपनी आहे, त्यांनी ही पूर्ण योजना राबवली होती मध्य प्रदेशमध्ये 1 वर्षासाठी. आय एम फुल्ली अवेअर ऑफ हाऊ इट इज डन. की प्रत्येक लेवलला एखादा पेशंट आहे तर मेडिकल अथॉरिटीज फर्स्टली सी देर इज अ मॅट्रिक्स मेड की अरे याला अशी गरज आहे का, त्याला भोपाळवरती म्हणजे भोपाळमध्ये त्याला ट्रान्सफर करायची गरज आहे का. येस. अँड दॅट मेसेज ऑफ द मेडिकल एक्सपर्ट गोज टू ऑल ओव्हर. येस, आय हॅव अप्रूव्ड अ केस. द मोमेंट अ केस इज अप्रूव्ड, the collector office does certain things, the police office does certain things, the PWD does certain things. There are helipads made in various जिल्ह्यांमध्ये. By then the helicopter is launched from the mother base, let's say भोपाळ. तर ही एका रीतीने त्यांनी सिस्टीम खूप छान तयार केली. हा एक एका प्रकारे न वापरला गेलेला हेलिकॉप्टरचा यूज आहे. दी अदर यूज, सिन्स यू रेज द क्वेश्चन, मी सांगू इच्छितो, यावर्षी आता तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला. हो. In certain areas it was flooded conditions. In certain areas there was, this year it has been above average. Yeah. But it had reached a situation where त्या areas मध्ये साधन सामग्री विल फॉलो. त्याच्यासाठी इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर्स असतात जे कॅरी Mi-17 6 टन
6 टन अन्नपदार्थ ड्रॉप करण्यामध्ये मतलब आहे, कारण की अशा परिस्थितीमध्ये बरंचसं वेस्ट व्हायची पण शक्यता असते. पण वाय आय पर्सनली फील दॅट बिग स्टेट्स, hilly states, in fact all states should have one single engine helicopter at their disposal of their whatever disaster management committee or disaster management secretary, I don't know the name. का ते तुम्ही इमिजिएटली त्याच्या मार्फत काय करायचं आणि कोणाला घेऊन जायचं आणि काय घेऊन जायचं हा नंतरचा प्रश्न आहे. पण तुमच्या आपण डिस्पोजलमध्ये एक हेलिकॉप्टर असतं. तर अशा प्रकारे आय थिंक इन द कमिंग इयर्स every state is going through for whatever reason these man-made oblique natural disasters, राईट. and at that time if the state government has one helicopter under its control, you can reach out as quickly as possible. मी एअरफोर्समध्ये असताना खूप वेळा माझ्या 23 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये वन ऑफ द एरियाज दॅट आय हॅव ऑपरेटेड इज कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन, वेअर यू गो अँड रिट्रीव्ह अ कॅज्युअल्टी, आणि त्याच्यासाठी सो द स्पेसिफिक फॅमिली इज डिस्टर्ब्ड, कारण की त्या फॅमिलीचा जो सदस्य असतो त्याची तब्येत खराब असते. तुम्हाला किश्तवार किंवा जम्मू त्या एरियातनं तुम्हाला त्याला पिकअप करून जम्मूमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं. सो इट्स अ लोकलाइज्ड distress of a family, maybe a smaller community. But in disasters, the whole community gets affected. आता जेव्हा कम्युनिटी अफेक्ट होते तेव्हा बाहेरचा माणूस ज्याचं काम माइंड इज एबल टू वर्क बेटर, अँड द कम्युनिटीज फर्स्ट मेसेज दॅट कम्स टू द कम्युनिटी विच इज अफेक्टेड इज देर इज somebody who is caring for us and they have sent their rep in the first 1 hour, 2 hours, 4 hours. That rep may not, I mean, helicopter is small, छोटा असणार हेलिकॉप्टर, काय कॅरी करणार तुम्ही? फक्त पण रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द वेर एव्हर द सेंट्रल एजन्सी इज, त्यांनी खूप मनोबलावरती फरक पडतो. सर, तुम्ही वर्किंग असताना कधी असा हेलिकॉप्टर बिघाडीचा कधी अनुभव आला तुम्हाला? अचानक काही तांत्रिक बिघाड झाला असेल ज्याच्यातून आम्हालाही कळेल की नेमके हेलिकॉप्टर बिघाडाची काय कारणं असतात, कारण न्यूज मध्ये सहसा आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला काय धुक्याच्या याच्यामुळं हेलिकॉप्टर कोसळलं किंवा अजून काय काही अन्य कारणांमुळे. तर नेमकं हेलिकॉप्टर बिघाडीचं काय कारण असतो आणि तुमचा असा कधी इन्सिडेंट सामोरे जायला लागला तुम्हाला? हेलिकॉप्टर बिघाडीचा कारण जे आपण मगाशी बोलत होतो की सिंगल इंजिन का ट्विन इंजिन, सेफ्टी वाईज हेलिकॉप्टर बिघाडीचं कारण फक्त इंजिन नसून खूप कमी लोकांना याची माहिती, आणि ते माहिती करून देणं माझं कर्तव्य आहे की हेलिकॉप्टरमध्ये असंख्य रोटेटिंग पार्ट्स आहेत आणि प्रत्येक रोटेटिंग पार्टचं आपलं एक एक काम आहे, आणि ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे नाही केलं तर त्या रोटेटिंग पार्टनी चांगलं काम नाही केलं, त्याचं जे निष्कर्ष आहे की त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी पार्टवर पडतो. टेल गेअरबॉक्स आहे, टेल रोटर आहे, टेल रोटरचे जे चेंजिंग पिच चेंजिंग आर्म्स आहेत, मेन रोटर आहे, मेन रोटर फिरतो, तो गेअरबॉक्स आहे, ते श्वॉश प्लेट आहे, त्याच्यावरती पिच चेंजिंग आहे, तुम्ही रडर जे हलवता पायाने ते मागे जाऊन टेल रोटरवर त्याचा फरक पडतो. तर टेक्निकल फॉल्ट्स इन हेलिकॉप्टर्स मेनली अराइज आयदर फ्रॉम द इंजिन, बट ॲज मच ॲज द इंजिन द इम्पॉर्टंट पार्ट्स आर ऑफ द गेअर, टेल रोटर और मेन रोटर गेअरबॉक्स. दुसरे चॅलेंजेस हेलिकॉप्टर फ्लाईंगला येतात ते लँडिंगच्या वेळेस आपण जेव्हा लँड करतो तेव्हा एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट, आणि ही सगळ्यांना माहिती पाहिजे, ओव्हरऑल आपली ॲज अ कंट्री हेलिकॉप्टर ऑपरेशन्सबद्दलचं आपलं थोडंसं ज्ञान का वाढायची गरज आहे. आम्ही खूप वेळा बघतो, अरे सर तुम्ही तर म्हणलं ते 4 पॅसेंजर, आता काय झालं सर? बरं 4 पॅसेंजर इथनं शिर्डीला तर गेलो आपण सर, मग येताना आपण 6 का नाही आलो? किंवा मी त्यांना काय नाही घेऊन येऊ शकत? तर ऑल ऑपरेशन्स इन हेलिकॉप्टर्स फॉर टेक ऑफ अँड लँडिंग हे वेटनी लिमिटेड असतात, आणि वेट जे तुम्ही घेऊन जाता ते काय, कॉम्बिनेशन ऑफ 2 गोष्टी आहेत. तुमच्याकडे फ्युएल, पायलटचा वेट तर क्लिअर आहे, हेलिकॉप्टरचा वेट पण क्लिअर आहे, ते काय चेंज होऊ शकत नाही. मग चेंज होणारं वेट कुठलं आहे? फ्युएलचं वेट आणि पॅसेंजरचं वेट, याला आपण टोटल ऑल ऑफ वेट म्हणतो. तुम्ही फ्युएल कमी करा तर पॅसेंजर जास्त घेऊन जा, पॅसेंजर कमी करा तर फ्युएल जास्त घेऊन जा, फ्युएल जास्त घेऊन गेला तर तुम्ही जास्त दूरपर्यंत जाऊ शकता.
इथनं मला कोणी विचारलं तर मी म्हणेन इथनं मी अमरावतीपर्यंत जातो. पण जेव्हा मी इथनं अमरावती जातो तेव्हा माझ्याकडे पॅसेंजर लिमिटेशनमध्ये 1 किंवा 2 असतात. तुम्ही जर का 5 पॅसेंजर घेऊन मला सांगितलं तर मी औरंगाबादपर्यंत जाईन. रिझर्व्ह ठेवायचा असतो. वेदरप्रमाणे काय तुमच्या लिमिटेशन्स आहेत. कधी कधी तुम्ही मिलिटरी बेसेस किंवा एका पर्टिक्युलर एरियाला अवॉइड करत जाता, त्यामुळे लागणारा जो तुमचा टाईम आहे तो कधीतरी जास्त लागू शकतो, तर तुम्हाला फेल जास्त ठेवावं लागतं. तर अशा सगळ्या कारणांमुळे हेलिकॉप्टर हे लँडिंग आणि टेक ऑफच्या वेळेस लिमिटेड बाय वेट आहे. तर तकनिकी कारणांमुळे हेलिकॉप्टर चॅलेंजिंग किंवा इन्सिडेंट्स होऊ शकतात. वेट पॅसेंजर आणि एक महत्त्वाचं कारण हे की हेलिकॉप्टर्स बॅड वेदरमध्ये त्यांची, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ॲबिलिटी टू फ्लाय इन बॅड वेदर ही एका रीतीने कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू फिक्स्ड विंग. राईट. कारण की त्याच्यातली असलेली जी इन्स्ट्रुमेंटेशन आहे त्याला टेक ओव्हर करायला वेळ लागणार आणि फक्त पर्पज ऑफ इन्स्ट्रुमेंट्सनी फ्लाईंग करणं म्हणजे एका रीतीने आहे का? इज इट पॉसिबल? द आन्सर इज पॉसिबल. पण प्रत्येक गोष्ट जी पॉसिबल आहे ती प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही करूच शकता याची तशी गॅरंटी कमी असते. आणि हेलिकॉप्टरचं दुसरं चॅलेंज हा आहे, जसं तू म्हणलास धुकं. एका ठिकाणनं दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता फिक्स्ड विंगनी, तेव्हा तुम्हाला लँडिंग आणि टेक ऑफ या 2 डिपार्चर आणि डेस्टिनेशन इथलंच तुम्हाला वेदर हवं असतं ना. कारण की तुम्ही इथनं टेक ऑफ केला की 36,000 फुटावरती चढता, 30,000 फुटावरती चढता, त्यामुळे तुम्हाला तिथे वेदर तर क्लिअरच मिळणार, ढगांच्या वरती असता. या डेस्टिनेशन हेलिपॅडला जेव्हा एअरफील्डला येता तेव्हा तुम्ही ढगांमधनं येऊन लँडिंगसाठी येणार. पण हेलिकॉप्टर बिकॉज इट फ्लाईज लो, इट इज ऑलवेज इन अँड आउट ऑफ दिस रिजिम. आणि मधला टप्पा हा तुम्हाला अफेक्ट करतो हेलिकॉप्टर फ्लाईंगसाठी ढगांचा, जो फिक्स्ड विंगला करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथनं चाललोय मुंबईला, मुंबईचा वेदर इज जस्ट अबाउट ओके, पुण्याचं वेदर ठीक आहे, पण मला लोणावळा बाऊल क्रॉस करायचा आहे ना. आणि लोणावळ्याला बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन नेहमी पावसाळ्यात तर ढगाळ असतं. तर अरे इधर तो अच्छा है उधर भी अच्छा है, लेकिन सर बीच में से जो जा रहे हैं देन वाई कांट यू क्लाइंब 10,000 फीट? बिकॉज आय डोंट हॅव द अगेन द इक्विपमेंट विल नॉट सपोर्ट मी, की मी पुण्याच्या इथेच चांगल्या वेदरमध्ये मी 15,000 फूट क्लाइंब करीन, मुंबईला जाईन आणि मुंबईला डिसेंड करीन. पण माझ्याकडे जे हेलिकॉप्टर जे मी वापरतोय किंवा जे उडवतोय त्याच्यामध्ये त्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंटेशन नाही आहे. हे डिसएडव्हान्टेज असतं. अपघाताचा विषय निघल्यावर एक कायम ऐकायला भेटतं ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय नेमकी कन्सेप्ट आहे, ते कसं वर्क करतं, ते थोडंसं आम्हाला खोलून दाखवायचं आज. ब्लॅक बॉक्स तर ब्लॅक बॉक्स हा पहिला म्हणजे ऑरेंज कलरचा असतो. त्याला ब्लॅक बॉक्स असं नाव म्हणा किंवा त्याला त्याच्यामध्ये तुमच्या विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या क्षणी काय घडलंय याची सगळी हिस्ट्री तुमच्या त्या ब्लॅक बॉक्समध्ये असते. कुठले तुम्ही टेम्परेचर किती होतं, टेम्परेचरचा राईज कसा झाला, वेगवेगळे जे तुमचे सेन्सर्स आहेत, तुमच्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती लावलेले सेन्सर्स आहेत, असंख्यता लाखोंमध्ये सेन्सर्स आहेत. त्या सेन्सर्सची सगळी इन्फॉर्मेशन इज ऑफ नो यूज जर का ती स्टोअर नाही झाली. मग ती स्टोअर झाल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग करून घेण्यासाठी, जसं तू म्हणतोस तसं ॲक्सिडेंटसाठी, काही वेळा हा जो डाटा आपण घेतो मॉनिटरिंग डाटा, हा वेगवेगळ्या ठिकाणी ॲनलाइज होतो ॲट व्हेरियस कंपनी लेवल्स. आणि तिथला जो ॲनालिसिस करणारा जो सिनियर हे असतो, प्रोफेशनल असतो, त्याला जर का काहीतरी ट्रेंड जरी चुकीची वाटली, ट्रेंड, तरी तो बोलवून किंवा चौकशी करून त्या पर्टिक्युलर पायलटशी कॉन्व्हर्सेशन करून एका रीतीने अंडरस्टँड करू शकतो की हे का झालं. एक्झाम्पल तुला द्यायचं तर सपोज आपल्या घरातला कोण एक सदस्य आहे, त्याच्या बाईक आहे आणि त्या बाईकवरती आपण सेन्सर्स लावले आणि अपघात न हो अशीच इच्छा, पण न अपघात होता पण त्या बाईकचे जे ज्या प्रकारे त्या व्यक्तीने ती बाईक चालवली आज दिवसभरात त्याचे डेटा पॉईंट्स आपल्याला मिळाले. तर त्या डेटा पॉईंटवरनं आपण एका प्रकारची त्या बायकरबद्दलची एक इमेज पाठवू शकतो. अरे तू ना तो राईट टर्न बघ, इंडिकेटर तू फक्त 10 सेकंद आधी दिलास, नाही मी तर 1 मिनिट आधी दिला, नाही हे बघ ना, द डेटा इज नॉट टेलिंग मी द लाईज. सो दॅट इज द पार्ट ऑफ द ब्लॅक बॉक्स. तो व्हेरियस प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इनपुट स्टोअर होतात, त्याला डिसायफर करणं तेवढंच अवघड आहे. आणि वेगवेगळ्या क्रॅश सिच्युएशन्समध्ये
तो सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे म्हणून तो बनलेला आहे. सो खूप थंड, खूप गरम, आग लागली, कुठल्या एका प्रकारे जोरात आपटला गेला तर कितीतरी जी पर्यंत म्हणजे जी फोर्सेस पर्यंत इट कॅन विथस्टँड. हा जो डेटा आहे याच्यामध्ये जनरली व्हॉइस नसतो. त्याला म्हणतात व्हॉइस कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तो त्याच्या याच्याबरोबरच पॅरलल आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे कॉकपिटमध्ये संभाषण जे चाललेलं आहे त्या एअर क्रू मध्ये ते सगळं रेकॉर्ड होतं. ते तुम्ही जर का लावलं तर आपण ते तुम्हाला अहमदाबाद क्रॅशच्या वेळेस आता तुम्ही लावलं तर तुम्हाला कळेल दोघं काय बोलत होते. अपघात व्हायलाच पाहिजे असं नाही, तुम्ही तो ऐकू शकता. अरे तुमच्या दोघांच्या ज्या सिस्टीम्स आहेत ना त्या दोघं तुम्ही कॅप्टननी असं म्हणलं तेव्हा को पायलटने असाही टर्मिनॉलॉजी रॉंग यूज केली. याचं तुम्ही अनालिसिस इव्हन इन ट्रेनिंग करू शकता आणि एक फीडबॅक देऊ शकता की तुमचे 5 सॉर्टीज आम्ही ऐकल्या, तुमची टर्मिनॉलॉजी थोडी चुकते, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यांनी तुला असं म्हटलं तेव्हा तू असा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होतास. सो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, फ्लाईट डेटा रेकॉर्डर या दोन्ही इक्विपमेंटला मिळून CVR FDR म्हणतात आणि याला आपण कोलेक्युअली ब्लॅक बॉक्स म्हणू शकतो, जो अपघाता झाल्यानंतर याच्यातनं इन्फॉर्मेशन काढणं इज डेफिनेटली वन ऑफ द बिगेस्ट reasons to have this, but there are various ways of extracting information and making use of this information. राईट. सर आपण तुम्ही जॉय राईड्स बद्दल आधी म्हटलं होतं, सो काही युनिक एक्सपिरियन्सेस वगैरे आले तुम्हाला जॉय राईड्स म्हणजे याच्यामध्ये? आता माझा एक थोडासा स्टडी म्हण किंवा माय नॉलेज टेल्स मी ॲज फॉलोज. मी जेव्हा कोविडच्या वेळेस जेव्हा पाहिलं एखादी गोष्ट आणि कोविड नंतर, तर माय थॉट प्रोसेस जेव्हा आपण इंटरॅक्ट करतो हैज़ बीन दैट कोविड टॉट अस ऑल कि आज जो है वो है, अभी हम एक को एक्सपिरियन्स लेने का है. तर एखादी गोष्ट जी तुम्ही टाळत होतात ती एका रीतीने त्या 2 लॉकडाऊनमध्ये ॲज अ सोसायटी मला असं वाटतं, दिस कुड बी माय जजमेंट, that people started to say, oh, let us not save anything for next 3 years. 5-6 हज़ार में क्या मिल रहा है, जॉय राइड मिल रहा है 8 मिनट का दगडू शेट एंड बॅक फ्रॉम ऑक्सफर्ड हेलिपॅड, लेट्स डू इट. दुसरं झालं की एका एज ग्रुप नंतर किंवा आवर वेज ऑफ सेलिब्रेटिंग हॅव गॉट स्टॅग्नेटेड. काहीतरी मटेरियलिस्टिक गिफ्ट तुम्ही देऊ शकता, हो. ते गिफ्ट कसं वापरणार, कुठे वापरणार, विच बिकम्स अ चॅलेंज. तर एका वेगळ्या प्रकारे आपण हा एक्सपिरियन्स देऊ शकतो का, तर तिथे हा हेलिकॉप्टरच्या मार्फत जॉय राईड हॅज बिकम अ बिग वे टू सेलिब्रेट सर्टन थिंग्स. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. आम्ही एक जॉय राईड किंवा हे असं केलं होतं, ती फॅमिली माझ्या स्वतःच्या मित्रांनीच त्याच्या आईला ही गेव दिस ॲज अ बर्थडे गिफ्ट, बिकॉज ओल्ड मदर, शी डिड नॉट हॅव एनी असं मटेरियलिस्टिक काय घेणार. तर ही सेड नो, वी विल गो ओवर आवर ओन हाऊस. दे हॅड अ ओल्ड हाऊस समवेअर, दे हॅड अ न्यू हाऊस समवेअर, हिज ओन कॉलेज, हर ओन वेअर शी ग्रू अप इन द गाव पेठ एरियाज. तर तो त्यांना एक अनुभव आला. कधी कधी मी बघतो की पीपल सेलिब्रेट देअर बर्थडेज, चिल्ड्रन्स बर्थडे, हजबंड सेलिब्रेटिंग वाईफ्स बर्थडे, वाईफ सेलिब्रेटिंग हजबंड्स बर्थडे. नंतर शिर्डीला मला अजून एक आठवतं, मी एक फ्लाईट केली होती शिर्डीला. एक IT मध्ये होता तरुण, त्याने त्याच्या आई वडिलांना सरप्राईज दिलं होतं. सो टिल द टाइम दे केम टू द हेलिपॅड दे डिड नॉट नो की वेअर आर वी गोईंग. आणि मग इट केम ॲज अ सरप्राईज. देन वी टूक देम टू शिर्डी, तिथं सगळं दर्शन अँड बॅक. दॅट वॉज हिज बर्थडे गिफ्ट टू देम. एक खूप छान प्रकारे मला याची अजून एक आठवत आहे. गणपती होतात, आय डोंट रिमेंबर वॉट ऑर्गनायझेशन इज देअर, पण हिंजवाडीच्या आसपास किंवा आय थिंक पिरंगुटला ती संस्था आहे, संस्था जण मंडळ. दॅट मंडळ डज अ व्हेरी गुड कॅल्क्युलेटिव्ह मॅट्रिक्स ओरिएंटेड ॲनालिसिस अँड असेसमेंट, की कुठल्या मंडळाने किती गोष्टी चांगल्या केल्या, त्यांचे काय काय पॅरामीटर्स आहेत, स्वच्छता, क्राऊड कंट्रोल, ग्रीन, हाऊ मच ग्रीनरी अँड ऑल दॅट, पोल्युशन कसं कमी केलं, त्यांच्या सगळ्या त्या लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यातले जे 9 अधिकारी होते, पदाधिकारी होते, 3 मंडळ जिंकली, त्यांना या आयोजकांनी जॉय राईड दिली. अरे वा. वेगळा वेगळा अनुभव. नंतर मी पाहिलं होतं एक ऑर्गनायझेशन होती, ते त्यांचे 150 का 250 लोक घेऊन आले. एकदा बुकिंग केलं पूर्ण दिवसभराची. एका वेळेस आमच्याकडे 6 लोक जातात, त्यामुळे एक 20-22 फ्लाईट त्यांनी बुक केल्या. का तर जसं आपण कुठेतरी फॅमिली डे आउट करतो छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपण म्हणतो की चलो आज संडे तो फॅमिली डे आउट, वेर द ऑर्गनायझेशन इज स्पॉन्सरिंग.
and you take the whole family out, you do all kinds of activities, enjoy things, have good food and come back. So this particular कंपनीने ऑर्गनाईज केलं होतं की आम्ही येणार म्हणजे छोट्याच्या कुठल्या तरी ज्या कुठल्या ठिकाणं होते आणि तिथनं आम्ही आमच्या सगळ्या एम्प्लॉईजला त्या दिवशी जॉय राईड देणार. तिथेच आमच्या हेलिपॅडवर त्यांनी जेवणाची वगैरे व्यवस्था केली. तर दॅट बिकम अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर द होल कंपनी. पुण्यात नाही किंवा महाराष्ट्रात नव्हतं, पण मी मध्य प्रदेशमध्ये वाचलं होतं की गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येक कॉर्पोरेशन पण आपल्या कॉर्पोरेशनमध्ये पण आहे सिस्टम अशी की गुणवत्ता यादीमध्ये एक सर्टन पर्सेंटेज अँड अबाव द स्टुडंट्स, डिझर्विंग स्टुडंट्स आर रेकग्नाइज्ड इन अ सर्टन मॅनर. सो दॅट पर्टिक्युलर संघटना हॅड गिवन दिस एज अ जॉय राईड. हे पोस्ट झाल्यानंतर मला असं वाटतं बरेचसे व्ह्युअर हेच विचारणार आहेत इथून इथे जायचे तर किती चार्जेस लागणार. त्याच्यामुळे आपण एक पॅकेज तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते सांगूनच टाका. काय असतं, आपण जी नॉर्मल जॉय राईड जी करतो ना ती एक 5-6 हजार रुपये पर इंडिव्हिज्युअल अशी असते, 8 ते 9 मिनिटाची धरून चाला. द बिगर चॅलेंज काय आहे सांगतो तुम्हाला याच्यात, अँड यू विल बी एबल टू रिलेट, की आपली कशी कारची सिस्टीम आहे. तुम्ही माझ्याकडे जर का मी तुम्हाला उद्या म्हटलं तुमचा कारचा व्यवसाय आहे की मला कार हवी आहे, तुम्ही मला एक पॅकेज देता. सर 8 तास 80 किलोमीटर हे तुमचं ऑफरिंग असणार. हेलिकॉप्टर इंडस्ट्री ऑल्सो वर्क्स ऑन अ सिमिलर गाईडलाईन्स किंवा बिझनेस नॉर्म्स. 5 मिनिटासाठी एक हेलिकॉप्टर तुमच्यासाठी पूर्ण ती एक यंत्रणा जी आहे ती उभी राहू शकत नाही. कारण की स्टार्टअपमध्ये बॅटरीचं त्याचं बॅटरी गेट्स ड्रेन अँड इट नीड्स सर्टन टाइम टू रिचार्ज, नंबर ऑफ सायकल्स असतात, अशा बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात. थोडक्यात म्हणजे सर शटर ओपन करतोय सर, तर आज मला एवढा बिझनेस झाला तरच. हे आता असं नाही म्हणत आहे की मी फक्त हेलिकॉप्टरमध्ये आपण करतो. हा बिझनेस नॉर्म आपण कार ट्रान्सपोर्टेशनमध्ये करतो. तुम्ही एखाद्या केटरकडे गेलात तर तुम्हाला काय सांगतो, सर आहे जमेल हे एखादं खूप आमचं जे काय आहे बेस्ट आमचं आहे, पण मिनिमम आम्हाला एवढ्याची ऑर्डर लागेल एक्स नंबर्स, तरच आम्ही येऊन तुमच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये. तेच तुम्ही एखाद्या विक्रेत्या क्लॉथ मर्चंटकडे गेलात तरी सिस्टीम सेम आहे की सर इतके मीटर घेतले तर हे जमू शकतं. एखादं एक्झाम्पल देऊन सांगू शकतो आपण इथून ते शिर्डी प्लस एवढे पर्सन्स. शिर्डी एक्झाम्पल सांगतो, ॲट अन ॲव्हरेज सम कॉस्ट विल व्हेरी, पण यू कॅन से रफली अबाउट इथनं शिर्डी पर तास आजच्या इंडियन रेट्समध्ये अबाउट 1.5 ते 2 लाख रुपये पर तास फॉर सिंगल इंजिन ॲज द रेट्स. इट मे व्हेरी हिअर अँड देअर बिकॉज ऑफ व्हेरियस थिंग्स. सो शिर्डी अँड बॅक वुड बी अबाउट 3.5 लाख रुपीज टू द एंड युजर. त्याच्यामध्ये 6 लोक जाऊ शकतात. मग याच्यामध्ये ॲडिशनल खर्च कसे असतात की तुम्हाला शिर्डीमध्ये लँडिंगचा तो हेलिपॅडसाठी येणारा खर्च तो क्लायंटनेच करायचा. कधी कधी आपल्याला डिपेंडिंग ऑन व्हेरियस प्लेसेस आपल्याला तिथं फ्युएल पोचवावं लागतं. तर ते फ्युएल आपण बॅरल्समधनं पोचवतो, मग त्याचा लागणारा खर्च. मग अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा क्रू कोऑर्डिनेशन आणि क्रू कम्फर्टसाठी लागणाऱ्या गोष्टी, अशा प्रकारे एक कोर तुमची हे असते आणि त्याच्या व्यतिरिक्त वरचा खर्च असतो. पण जर का तुम्ही जॉय राईड म्हणलात तर एक ॲव्हरेज टेम्पलेट तुम्ही विचार केलात तर एका तासामध्ये 6 मिनिटाची राईड, 6 ते 7 मिनिटाची राईड जवळपास 48 ते 50 लोक फिरू शकतात. पण चॅलेंज काय आहे कुठल्याही कंपनीला, आमच्याच नाही कुठल्याही कंपनीला, कंपनी इज अन ऑपरेटर. Operator doesn't have the wherewithal, most probably, I'm not saying they don't have, but normally they don't have the wherewithal, the expertise to get the clients. कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बिझनेस ऑफरिंग एकाचं असतं, पण मधली मार्केटिंग एजन्सी खूप महत्वाची असते. बरोबर. कारण की त्या लोकांचे इनरोड्स असतात, त्यांना त्याचं खूप नॉलेज असतं की कसं व्हॉट्सॲपद्वारे छोट्याशा पॅम्पलेट्सद्वारे कसं क्लायंटला रिटेन करायचं किंवा अट्रॅक्ट करायचं. सो दीज आर द इंटरमिजिएटरीज हू डू अ ग्रेट जॉब. मग ते म्हणतात सर मी तुमचं हेलिकॉप्टर 2 तासासाठी बुक करतो. अरे ठीक आहे 2 तासासाठी बुक करतो, आम्हाला कंपनी काय म्हणणार, आम्हाला एवढा रेट द्या तुम्ही, विषय संपला. मग ही व्यक्ती जी आहे मधली इंटरमिजिएटरी, दे विल नाव डू इट ॲज अन व्हॅलेंटाईन डे एक्झाम्पल. तेव्हा जर कंपनी विच सेड सर व्हॅलेंटाईन डेला आम्हाला 4 तासासाठी द्या, पण तुम्ही 4 तासात काय करणार काय सर, तुम्ही उडणार ना 4 तास, हो मी उडणार 4 तास, मग सोडा आमच्यावरती, आम्ही काय करू. तो व्हॅलेंटाईनमध्ये पुष्पगुच्छ घेऊन एका कपलला 4 तास उडवतो का 4 कपलला 1-1 तास उडवतो का 8 कपल, तो त्याचा त्या मार्केटिंगवाल्याचा पूर्णपणे बिझनेस मॉडेल आहे. सो दिस इज द वे इट नॉर्मली वर्क्स आउट. मग जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की
वेगवेगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये उत्सव असतात. आता लेटेस्ट मध्ये जे मला माहिती आहे आता झाला तो हसन नावाची एक जागा आहे साऊथमध्ये, तिथे त्यांचा तो हे असतो. किंवा म्हैसूरमध्ये तुम्हाला माहिती असेल तर दरवर्षी म्हैसूरमध्ये दसरा उत्सव होतो. दसरा उत्सव इज अ व्हेरी बिग थिंग इन म्हैसूर. सो सम लोकल मार्केटियर looks at a business proposal, says, I have got 400 people, send me a helicopter. I mean, he will book a helicopter, and a helicopter will do joyrides for 400 people. आपल्याकडे गणपती असतो, तो आपल्याला दरवर्षीचं माहिती आहे. वेस्टर्न इफेक्टमध्ये म्हणलं तर व्हॅलेंटाईन डे, क्रिसमस आहे. अशा वेळेस या गोष्टी वेडिंग्स मध्ये पण युज करायचं फॅड आलेलं आहे सध्या. आलंय ना. सो अगेन the way somebody wants to celebrate a certain event is entirely that individual's choice. For that dream, wish or desire, जर का त्या व्यक्तीकडे असणारे पैसे, असणारी जोश आणि एक्साइटमेंट आहे, तर इन माय ओन ओपिनियन आय एम नोबडी टू पास अ जजमेंट. इज द फर्स्ट पॉईंट. खूप ठिकाणी मी पाहिलं वेडिंगमध्ये एंट्री होते का, होते ना, का नाही? Because they find that that's a good gift. I have seen wedding मध्ये entry I have done myself, and I find it interesting, and I'll tell you why I find it interesting. Because every time I interact, I find it interesting because some chacha or some mama will come and tell me the backstory of how this happened. I've seen a couple of times where the father-in-law has sponsored this trip to get the daughter-in-law into the village. Or after the wedding, बिदाई के बाद बहू का, डॉटर इन लॉ का वेलकम इज वाया द हेलीकॉप्टर. So all emotions are valid. I have done one particular flight wherein a grandmother welcomed her grandchild. जे काय मॅन्डेटरी पिरियड 1.5-2 महिने झाल्यानंतर ते स्मॉल चाइल्ड वॉज फ्लोन फ्रॉम मुंबई टू पुणे, आणि पुण्यामध्ये त्या स्मॉल बेबीचं वेलकम बाय द आजी झालं, बिकॉज दॅट केम थ्रू अन हेलिकॉप्टर. सो अगेन आय एम रिपीटिंग, what the platform is, the platform has the ability to do many things. Right. It is up to the individual marketing geniuses to understand या प्लॅटफॉर्मचा मी कुठल्या प्रकारे उपयोग करू शकतो. जसं आपण म्हणलं ॲम्ब्युलन्स, येस, वेडिंग, येस, व्हेरियस प्लेसेस. आणि मी स्वतः केले प्रतापगडावरती, आय थिंक 1.5 का 2 वर्षापूर्वी पुष्पवृष्टी आत्ता पण झाले. आत्ता मध्ये मागे आपले ऑनरेबल होम मिनिस्टर वॉज देअर, आय थिंक अबाउट 4-5 months अगो, शिवछत्रपती जयंतीवरती. तर महाराजांच्या जयंतीवरती तेव्हा तिथे तो कार्यक्रम जो होतो तो शिवनेरीला, तो नीचे से जो ध्वज वो होता है, उसी टाइम पे अगर आप कोऑर्डिनेट करके इफ यू कैन टेक सर्टन किलोज ऑफ पुष्प विद दिस पाकळ्या पेटल्स, इट लुक्स नाइस, इट कैन बी डन, एंड इट इज बीन डन. This is, I'm talking of a slightly higher level, but this is done at a local level also. माझ्या प्रेफरन्सच्या किंवा माझ्या गावातल्या देवीच्या किंवा देवाच्या मंदिरावरती आय हॅव ऑफर्ड प्रेयर्स वाया हेलिकॉप्टर. इज अ व्हॅलिड एक्सपिरियन्स, अँड सो मेनी पीपल आर वॉन्टिंग टू डू दॅट. युपी मध्ये ते कव्हर यात्रा असते त्यावेळेस युपीचे तेव्हा होतं. इंटरेस्टिंगली आम्हाला खूप अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली देवाच्या कृपेने. आय वॉज लकी दॅट आमच्या हेलिकॉप्टरला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं वाया दूरदर्शन, मी ज्या आधी कंपनीत होतो, अँड एक स्पेशलिस्ट कॅमेरा बसवला गेला. अँड आय वॉज लकी दॅट आय फ्लू ओव्हर द कुंभमेळा फॉर ऑलमोस्ट 6 days. हाऊ वॉज एक्सपिरियन्स? म्हणजे जो विलक्षण एक्सपिरियन्स आहे. दूरदर्शनला जे फीड चाललं होतं त्या 4-5 बसंत पौर्णिमा त्या मेन दिवशी, दूरदर्शनला फीड वॉज थ्रू दिस पर्टिक्युलर कॅमेरा विच वॉज माउंटेड ऑन आर हेलिकॉप्टर. आणि तो अख्खा त्रिवेणीचा जो घाट होता, आणि सो दीज आर दी एक्सपिरियन्सेस पीपल कॅन टेक. तेव्हा आमच्या कंपनी नाही, पण पवनन्स कंपनीने तेव्हा कुंभमेळ्याच्या वरती जॉयराइड्स ऑर्गनाईज केले होते. आता सिन्स वी आर टॉकिंग ऑफ कुंभमेळा, अनदर आय थिंक 2 years or so there is going to be the similar मेळा in Nashik. So there is a good reason for the government to think की एक आहे नॉर्मल एक्सपिरियन्स, वन इज टू एक्सपिरियन्स दॅट ऑल ऑफ दिस थ्रू एअर. राईट. इज अ डिफरंट थिंग. ह्या फील्डमध्ये आपण म्हणू शकतो की मेल डॉमिनेटेड आहे की आहेत विमेन पण? नाही, आता इफ आय वॉज टू गिव्ह यू एन एक्झाम्पल अँड पॅरलल,
India, by the way, from and I'm only talking about pilots now because I know of the pilot strength and statistics. I think India मध्ये काहीतरी 12% women pilots are there, ओके. which is the highest in the world. फिक्स्ड विंग मध्ये खूप आहेत. हेलिकॉप्टर मध्ये प्रपोर्शनेटली 12% नसतील. त्याचं कारण सांगतो. हेलिकॉप्टर इंडस्ट्री ॲज ऑफ नाव, याचा जो सगळे पायलट्स आहेत, हा जो फीड आहे पायलटच्या स्किल सेट्सवाल्या पायलट्सचा, हा येतोय आता तुमच्याकडे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड. बस 4. अजूनपर्यंत इंडियामध्ये, यू विल बी सरप्राइज टू नो, इंडियामध्ये सिव्हिल पायलट्सला ट्रेन करण्यासाठी अजूनही स्कूल नाही आहे. एक स्कूल एस्टॅब्लिश झाली होती खजुरावला, आहे, चालू असेल, पण त्याचे थोडे अप्स अँड डाऊन चालू आहेत. मे बी प्रेझेंटली इट इज वर्किंग, आय एम नॉट शुअर. म्हणण्याचा उद्देश कसा की जसे आपल्याकडे 54 का 50 एक फ्लाइंग स्कूल्स आहेत ऑल ओव्हर इंडिया, मे बी 40 to 50च्या मध्ये आहेत. याचा अर्थ एक सिव्हिलियन व्यक्ती जो आहे तो 12वी नंतर या फ्लाइंग स्कूल्समध्ये ॲडमिशन घेतो, 200 तास करतो आणि त्याला कमर्शियल पायलट लायसन्स मिळतो. तसाच कमर्शियल पायलट लायसन्स इन ब्रॅकेट हेलिकॉप्टर्स हा पण मिळायला पाहिजे. पण हा इंडियामध्ये एखादा जो नॉन फौजी आहे त्याला मिळणं आजच्या घडीला खूप अवघड आहे. माझा तेच क्वेश्चन होता की बिना एनडीए करता पण मिळू शकतो का आपल्याला? एनडीए आणि हे सगळं तू विचार केलास तर ते टोटली डिफरंट आहेत. एक तुमची पहिले एक लक्षात घ्या प्लीज, पायलट बनण्यासाठी तुम्हाला एनडीएमध्ये जायचं तर तुम्ही मिलिटरी पायलट बनणार. मिलिटरी पायलट तुम्ही वयाच्या 55 वर्षी रिटायर होणार का 60 वर्षी रिटायर होणार हे तुमचा नंतरचा निर्णय आहे. त्या मिलिटरी पायलट तुम्हाला बनायला तुम्ही गेलात तर तुम्हाला हेलिकॉप्टर मिळणार का, लढाखू मिळणार का, ट्रान्सपोर्ट मिळणार, हा वेगळा विषय आहे, हे वेगळं करिअर आहे, ही वेगळी जर्नी आहे. त्याचं कन्फ्युजन. आता आपण सिव्हिल पायलट मग तुम्ही झालात तर तुम्ही 12वी नंतर एखाद्या फ्लाइंग स्कूलमध्ये जा. बारामतीमध्ये आहे, गोंदियामध्ये आहे, इंदोरमध्ये आहे, अजून कुठे आहे, ओके, अलीगडमध्ये आहे. त्या फ्लाइंग स्कूलमध्ये स्वतःला एनरोल करा. तिथे नसेल तुम्हाला जायचं तर तुम्ही परदेशी जा. दिस इज आउट ऑफ आफ्टर 12th स्टँडर्ड. आफ्टर 12th पॉसिबल आहे. आय एम सेइंग द मिनिमम एलिजिबिलिटी इज 12th स्टँडर्ड. ओके. गो अब्रॉड, डू युअर 200 hours अँड मॅन्डेटरी टेस्ट पास करा, मेडिकली फिट राहा. व्हॉट यू विल गेट इज अ लायसन्स टू फ्लाय. License to fly does not mean that you will get a job to fly. Again, two different things. उद्या, since you are from the field of journalism, तू जर्नलिझमची डिग्री जेव्हा मिळते त्याचा अर्थ तुला फक्त त्यातलं ज्ञान मिळतं. पण तुला नो जर्नलिझम डिग्री विल एव्हर से की यू कैन स्टार्ट 100% प्लेसमेंट इज देयर. नोबडी कैन डू दैट. राइट. समथिंग सिमिलर. आप पायलट बन गए हैं, बहुत अच्छी बात है, लेकिन आपकी स्किल सेट की जरूरत आज हमें नहीं है या है. वेरियस फॅक्टर्स डिसाइड दॅट. तर मिलिटरी एव्हिएशन आणि सिव्हिल एव्हिएशन असं जर का तू विचार केलास तर मिलिटरी एव्हिएशन हा युनिफॉर्म्ड एव्हिएशन मधला विषय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता आणि हेलिकॉप्टर पायलट बनू शकता, एअरफोर्समध्ये बनू शकता, नेव्हीमध्ये बनू शकता. You can retire and then you can join this. देन यू कॅन जॉईन आफ्टर यू हॅव रिटायर्ड. मग त्याच्यामध्ये कसं होतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये की देर आर शॉर्ट सर्व्हिस एंट्रीज, 10 वर्ष, 5 वर्ष, 14 वर्ष, लेट्स से. म्हणजे 10 ते 12, 14 वर्षानंतर, 14 वर्षामध्ये तुझं ॲव्हरेज एज जर का तू 21 साली जॉईन केलंस तर एक 35-36 वय असतं तुझं. बरोबर. तर 35व्या वर्षी तुला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनडायरेक्टली सांगते की यू आर ॲज इट इज हायर्ड फॉर अ शॉर्ट सर्व्हिस कमिशन. युअर टर्म्स ऑफ एंगेजमेंट आर ओव्हर. नाव यू आर फ्री टू गो आउट फ्रॉम द मिलिटरी सर्व्हिस. यू स्टेप आउट बिकॉज यू हॅव गॉट द फ्लाइंग एक्सपिरियन्स. यू स्टेप आउट अँड गेट युअर civil license and you are available to do the job of flying. What is the age limit की तोपर्यंत तुम्ही करू शकता हे काम? Civil flying मध्ये the age to fly is up to 65 as of today. 65. Till age of 65 you can be a pilot occupying a cockpit as of now. Sir, thank you very much for giving us your time. It was Thank you. a It was lovely chat interesting. with you. We have been talking to each other on various other platforms. areas, but today the podcast has been something new to me also. And all I can say is असेच तुम्ही पॉडकास्ट करत राहा, वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट करत राहा. लेट इट रीच कानाकोपरा ऑफ महाराष्ट्र. अँड आय से महाराष्ट्र बिकॉज वी वर टॉकिंग इन मराठी, बट आय होप that you will be able to spread a lot of knowledge through your podcast. So well done and all the very best. Thank you very much.